जय शिवराय शेतकरी बांधवांनो, आपणा सर्वांचं पुनश्च एकदा एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये मी गजानन गायकवाड सहर्ष स्वागत करतोय। मित्रांनो, शेतकऱ्यांची 2 लाखापर्यंत कर्जमाफी करण्याचा निर्णय सरकारने घेतलेला आहे आणि त्याच्यासाठी अधिकृत असा शासन निर्णय दिनांक 2 जून 2026 रोजी काढण्यात आलेला आहे। त्याच्यामध्ये 2 लाखावरील कर्जमाफी बद्दल सरकारने काय सांगितले आहे आणि 2 लाखावरील कर्जमाफी कशा प्रकारे केली जाणार आहे, संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा आणि व्हिडिओमधील माहिती तुम्हाला उपयुक्त आणि उपयोगाची वाटल्यास तुमच्या शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करायला विसरू नका। 2 लाखावरील कर्जमाफी करणार का आणि करणार तर त्यासाठी तुम्हाला काय करावं लागणार, संपूर्ण माहिती आहे। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा। तर चला मित्रांनो, वेळ लावता सुरू करूयात व्हिडिओ। तर हा 2 जून रोजी काढण्यात आलेला शासन निर्णय पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026। आता याच्यामध्येच तुम्हाला 2 लाखावरील कर्जमाफी देणार, तर ती कशा प्रकारे देणार ते सांगण्यात आलेले आहे। याच्यामध्ये सांगितलेलं की शासनाने यापूर्वी छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना 2017 व महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजना 2019 व महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत प्रोत्साहन लाभ योजना 2022 जाहीर करून शेतकऱ्यांना वेळोवेळी भरीव मदत केलेली आहे। याच्यामध्ये 2 लाखापर्यंत कर्जमाफी कशी होणार, प्रोत्साहन अनुदान कसं मिळणार, यासाठी आपण व्हिडिओ या पहिले बनविलेत। ते व्हिडिओ तुम्ही बघितले नसतील तर ते व्हिडिओ नक्कीच बघून घ्या, त्याच्यामध्ये ही संपूर्ण माहिती देण्यात आलेली आहे। तर आता बघूयात 2 लाखावरील कर्जमाफी सरकार कसं करणार। तर त्यासाठी त्यांनी याच्यामध्ये एक योजना आणलेली, ती म्हणजे एक वेळ समझोता OTS योजना, आणि ही योजना 2027 पर्यंत चालणार आहे। त्याच्यामुळं शेतकऱ्यांना या योजनेचा आर्थिक लाभ होऊ शकतो। तर 2 लाखावरील कर्ज असेल तर ते कर्ज तुम्हाला कशा प्रकारे माफ होणार आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे। सर्वप्रथम त्याच्यामधला 1 नंबरचा पॉईंट तुम्ही समजून घ्या। सदर योजनेमध्ये दिनांक 1 एप्रिल 2019 ते 31 मार्च 2026 अखेर उचल केलेल्या अल्पमुदत पीक कर्जाची एक किंवा अनेक बँक सर्व कर्ज खात्याची मुद्दल व व्याजासह, म्हणजे तुमचं जे मुद्दल आहे आणि जे व्याज आहे त्या व्याजासह 30 सप्टेंबर 2025 रोजी थकीत असलेले आणि 31 मार्च 2026 पर्यंत परतफेड न झालेले एकत्रित थकीत थकबाकी कर्ज 2 लाखापेक्षा जास्त असेल अशा शेतकऱ्यांनी प्रथम 2 लाखापेक्षा जास्त असलेली थकीत रकमेची बँकेस संस्थेस परतफेड करणे आवश्यक असेल। अशी रक्कम परतफेड केल्यानंतरच पात्र शेतकऱ्यांना केवळ एक वेळ समझोता योजनेअंतर्गत 2 लाखापर्यंत कर्ज रकमेचा लाभ दिला जाणार आहे। आता हे कसं आहे ते आपण समजून घेऊयात। त्यासाठी तुम्हाला काय माहिती आहे का, त्यासाठी तुम्हाला करायचं आहे, जर तुमचं 2,80,000 कर्ज असेल तर त्याच्यामध्ये तुम्हाला 80,000 रुपये हे सर्वप्रथम बँकेत भरावे लागणार आहेत। काय करावे लागणार आहेत? भरावे लागणार आहेत। त्याच्यानंतर तुम्हाला या योजनेचा लाभ दिला जाणार आहे। तर त्याच्यानंतर जे काय आहे ते आपण समजून घेऊयात। 2 नंबरचा जो काही पॉईंट आहे तो 2 नंबरचा पॉईंट आता सविस्तररित्या समजून घ्या। त्या 2 नंबरच्या पॉईंटमध्ये त्यांनी काय लिहिलेलं आहे ते बघा। त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की सदर योजनेमध्ये जे काही वरचीच माहिती 1 एप्रिल 2019 आणि 31 मार्च 2026 अखेर उचललेले पीक कर्ज, त्याच्यात पुनर्गठन असेल, फेर पुनर्गठन असेल, या कर्ज खात्यापैकी एक किंवा अनेक बँकांकडे तुमचे 30 सप्टेंबर 2025 थकीत असलेले आणि 31 मार्च 2026 पर्यंत कर्ज परतफेड न केलेले थकीत हप्त्याची मुद्दल व व्याजासह 2 लाखापेक्षा जास्त असल्यास अशा शेतकऱ्यांनी सर्वप्रथम 2 लाखापेक्षा जास्त असलेली रक्कम परतफेड करणे आवश्यक आहे। त्याच्यानंतर तुम्हाला ही 2 लाख तुम्ही भरल्याच्या नंतर तुमची जी काही शेतकऱ्याच्या हिस्सेची रक्कम 2 लाखावरील रक्कम आहे ती त्यांनी बँकेकडे 31 मार्च 2027 पर्यंत जमा करायची आहे। किती मुदत दिलेली आहे तर 31 मार्च 2027 पर्यंत त्यांना जमा करायची आहे। त्याच्यानंतरचा जो काही पॉईंट आहे तो म्हणजे 3 नंबरचा पॉईंट, ज्याने महात्मा ज्योतिराव फुले कर्जमाफी योजनेअंतर्गत लाभ घेता असेल त्यांच्यासाठी त्यांनी इथे एक पॉईंट दिलेला आहे, तो पॉईंट समजून घ्या। तो पॉईंट आहे बघा इथे, ज्या शेतकऱ्यांनी यापूर्वी महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019चा लाभ मिळाला असेल अशा शेतकऱ्यांची
वरील माहितीप्रमाणे 1 एप्रिल 2019 ते 31 मार्च 2025 पर्यंत उचललेले पीक कर्ज पुनर्गठन फेरपुनर्गठन 30 सप्टेंबर 2025 अखेर थकीत असलेले आणि 31 मार्च 2026 पर्यंत परतफेड न झालेले एक किंवा अनेक बँकांकडील कर्ज असे एकत्रित थकबाकीची मुद्दल व व्याजासह एकूण 50,000 रुपयापेक्षा जास्त असल्यास अशा शेतकऱ्यांनी त्यांच्या थकीत रकमेपैकी 50,000 रुपये संपूर्ण थकबाकी बँकेमध्ये जमा केल्यानंतर त्यांना 50,000 प्रति शेतकरी कर्जमुक्तीचा एक वेळ समझोता योजनेत लाभ देण्यात येईल. तसेच या योजनेमध्ये शेतकऱ्यांनी त्यांच्या हिश्श्याची रक्कम 50,000 बँकेमध्ये जमा करण्यासाठी 31 मार्च 2027 मुदत देण्यात आलेली आहे. तर बघा याच्यामधला जो काही पॉईंट आहे तो पॉईंट आपण समजून घ्या. मेन पॉईंट आहे 50,000पेक्षा जास्त असल्यास अशा शेतकऱ्यांनी त्यांची थकीत रकमेपैकी 50,000वरील थकबाकी बँकेमध्ये जमा केल्यानंतर त्यांना 50,000 प्रति शेतकरी कर्जमुक्तीचा लाभ देण्यात येणार. कोणता लाभ देण्यात येणार? तर फक्त त्या शेतकऱ्यांना हाच लाभ देण्यात येणार की 50,000पर्यंत त्यांना कर्जमाफी दिली जाणार आहे. ह्या पॉईंट तुम्हाला समजला असेल. त्याच्यानंतर याच्यामध्ये जे काही 3 नंबरचा पॉईंट आहे तो 3 नंबरचा पॉईंट तुम्ही समजून घ्या. याच्यामध्ये त्यांनी सांगितले की राष्ट्रीयकृत बँक, खाजगी बँक, ग्रामीण बँकेकडील शेतकरी पीक कर्ज पुनर्गठित अनुत्पादित कर्जांना NPA अकाउंट्स कर्जमुक्ती एक वेळ समझोता योजनेचा OTS लाभ देत असताना अनुत्पादित कर्जाच्या खात्यानुसार डेट ऑफ NPA खतवणी शिल्लक लीडर बॅलन्स निश्चित केल्यानंतर टक्केवारीप्रमाणे सूट देण्याची रक्कम निश्चित केली जाईल. यासाठी बँकेसोबत वाटाघाटी करून सूट द्यावयाच्या रकमेत प्रमाण निश्चित करण्यात अपर मुख्य सचिव, वित्त अध्यक्षतेखाली प्रधान सचिव, सहकार सचिव यांची जी काय त्यांनी ठरवायचं आहे की त्यांना कशा प्रकारे हे NPA खात्यामध्ये सूट द्यायची आहे. आता याच्यामध्ये कसं आहे बघा, याच्यामध्ये आपण यापूर्वीच बघितलेलं आहे की कोणाला याच्यामध्ये लाभ दिला जाणार आहे आणि कोणाला दिला जाणार नाही. ह्याच्यामध्ये बघू शकता त्यांनी सांगितलेलं आहे की OTS योजना व प्रोत्साहन लाभ मिळवण्यासाठी खालील निकष निश्चित राहतील. याच्यामधला पहिला निकष जो आहे, सदर योजनेचा लाभ देत असताना वैयक्तिक शेतकरी निकष ग्राह्य धरण्यात येईल. त्याच्यानंतर या योजनेअंतर्गत जे काही शेतकरी कर्जमुक्तीचा लाभ दिलेल्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन लाभ दिला जाणार नाही. त्याच्यानंतर सदर योजना ही राष्ट्रीयकृत बँक, खाजगी बँक, प्रादेशिक बँक, जिल्हा मध्यवर्ती बँक, सहकारी बँक घेतलेल्या कर्जास लागू राहील. प्रथम कृषी पतपुरवठा संस्थांनी त्यांच्या स्वतःच्या निधीतून वितरित केलेल्या कर्जांना देखील सदर योजना ही लागू राहणार आहे. त्याच्यानंतर मेन मुद्दा जो काय तो म्हणजे या योजनेच्या निकषानुसार पात्र शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण करणे तसेच ॲग्रिस्टॅक आधार सामग्री मंचावर शेतकऱ्यांनी नोंद करणे अनिवार्य असणार आहे. तर ही होती 2 लाखावरील शेतकऱ्यांना कर्जमाफी कशी दिली जाणार याबद्दलची माहिती. ही माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. काही प्रश्न असतील तेही विचारा. भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.